नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण तोंडी लावण्यासाठी लसूण भुर्का बनवणार आहोत। खूप छान, खमंग आणि चमचमीत लागतो खायला। एकदा तुम्ही बनवून ठेवला की 8 दिवस हा तुम्ही खाऊ शकता। हा भुर्का अजिबात खराब होत नाही। जर तुम्हाला भाजी बनवायचा कंटाळा आला असेल आणि तुम्ही फक्त हा भुर्का बनवून ठेवला असेल तर हा तुम्ही चपाती भाकरी सोबत खाऊ शकता। यासोबत भाजीची सुद्धा गरज लागत नाही। चला तर मग बघूया हा भुर्का कसा बनवायचा ते। तर हा खमंग आणि चमचमीत भुर्का बनवण्यासाठी इथे सर्वात आधी आपल्याला लसूण लागणार आहे। मी इथे 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या अशा सोलून घेतलेल्या आहे। आता हे आपण चाकूने कट करून घेणार आहोत। एकदम बारीक काप करून घ्यायचे आहे याचे। तुम्हाला हवं तर तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून सुद्धा घेऊ शकता। मी असे उभे काप करून घेणार आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तोंडाला अजिबात चव नसते, तेव्हा तोंडी लावण्यासाठी अगदी खमंग आणि चमचमीत आहे ही रेसिपी। तुम्ही याआधी कधी बनवलेली आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा प्रकारे मी सर्व लसणाचे असे पातळ काप करून घेतलेले आहे। आता आपण गॅसवरती कढई ठेवूया आणि त्यामध्ये मी 4 मोठे चमचे तेल टाकलेले आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। तेल गरम झालं की इथे मी 1 चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी आपल्याला मस्त तडतडू द्यायची। फोडणी छान बसली की कुठलाही पदार्थ छान होतो आणि खायला पण खमंग लागतो। त्यामुळे फोडणी मस्त बनवून घ्यायची। आता मोहरी तडतडल्यावर यामध्ये 1 चमचा जिरे घातलेले आहे। जिरे मोहरी मस्त फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये। जिरे इथं मस्त फुललेले आहे। आता लगेचच यामध्ये कट केलेला लसूण घालायचा आहे आणि लसूण पण मस्त 2 मिनिटं लो फ्लेमवरती फ्राय होऊ द्यायचा आहे। तर हे बघा लसूण आपला मस्त इथं कुरकुरीत झालेला आहे आणि थोडा तांबूस रंग पण याला आलेला आहे। ही फोडणी करताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची। आता लगेच यामध्ये 1 चमचा तीळ घातलेले आहे आणि हे तीळ पण आपल्याला यामध्ये मस्त अर्धा मिनिट परतून घ्यायचे आहे। तीळ पण आपले मस्त इथं परतून झालेले आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला घालायची आहे आणि कोथिंबीर पण आपल्याला मस्त याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। हिचा ओलेपणा पूर्ण कमी झाला पाहिजे। कोथिंबीर कुरकुरीत झाली की हा भुर्का भरपूर दिवस टिकतो। त्यामुळे लो फ्लेमवरती ही मस्त कुरकुरीत करून घ्यायची आहे। तर हे बघा कोथिंबीर पण आपली मस्त कुरकुरीत झालेली आहे। 2 मिनिटं मी लो फ्लेमवरती ही मस्त कुरकुरीत करून घेतलेली आहे। आता लगेच याच्यामध्ये 2 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। तीळ आणि शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे हा भुर्का खूप खमंग लागतो खायला। आता शेंगदाण्याचा कूट सुद्धा यामध्ये चांगला आपण परतून घ्यायचा आहे। आता ही फोडणी मस्त तयार झालेली आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यावरती इथे मी 2 चमचे मिरची पावडर घातलेली आहे। तुम्ही मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त या भुर्क्यासाठी घालू शकता आणि त्याचबरोबर आवडीनुसार आपण मीठ घातलेलं आहे। आता मीठ आणि मिरची सुद्धा यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे। मिरची पावडर घालताना गॅस आपल्याला बंदच करायचा आहे, नाहीतर हे जळू शकतं। तर इथे आपला खमंग चमचमीत तोंडी लावण्यासाठी भुर्का तयार झालेला आहे। खूप छान झालेला आहे, अगदी कुरकुरीत। आता आपण एका वाटीमध्ये हा भुर्का काढून घेणार आहोत। हा भुर्का तुम्ही भाकरी, धपाटे, थालीपीठ, पुरी, चपाती, भात या सर्वांबरोबर खाऊ शकता। तुम्ही जेवायला नुसता वरण भात केला आणि त्यासोबत ताटामध्ये हा भुर्का असला, एकच नंबर लागतो। तर हा भुर्का नक्की करून बघा। बनवून ठेवला तर 8 दिवस हा आरामात टिकतो, अजिबात खराब होत नाही। तर आजची ही लसूण भुर्का रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।